गुड मॉर्निंग फॅमिली. इकडे चालू आहे पाणी भरायची लगबग. रात्री आम्हाला आलं होतं, सकाळी त्यांना आले. कसं वातावरण एकदम शांत निवांत, पाखरांचं किलबिलाट, सगळीकडे हिरवं हिरवं. शेतकऱ्याने वखर आणलंय, तणनाशक आणलं होतं त्यांनी, पण ते तण काही जळालं नाही, फक्त पिवळं पडलंय. आणि ह्या साईडला बघू शकता पूर्ण तणच उगले. इकडं पाळी मारली वखराची, म्हणून त्यामुळं काळे काळं रान दिसते. आणि इकडं पूर्ण हिरवगार, एवढा फरक आहे. तिकडे बी आता वखरून घेतल्यानंतर ते बी रान असंच होईल. आरतीचा चाललाय स्वयंपाक. बघा मसाल्याची प्लेट पडेल ना खाली, अशी कोण ठेवली, अशी ठेवायची ना. बाजरीचं पीठ, नंतर आपल्याला अंड तळणार आहे आता. मिरच्या ते मसाला ते चालू आहे. धपाटे, बेसनाचे धपाटे. बेसनाचे म्हणजे धपाटे म्हणजे पराठेच. बेसनाचे पराठे चालू आहे. हा हे महाराज म्हणते आमचं काढ दे. महाराज चालले पहा आज औषध आणायला वावरात. उलाला औषध आणून राहिलेत आज. त्याच्यासोबत टॉनिक पण आहे. टॉनिक आहे त्याच्यात आता माहित नाही. आज 11 आहे. काल आपल्या स्वयंपाकासाठी तिकडे हवाच्या दिवसात उन्हाळ्यात ज्यादा हवा लागत होती, घेतली भीत बांधून इकडं व्यवस्थित. चालले मम्मी पप्पा आता औषध आणायला. पटकन येते, 2-3 टाक्या वाजतात. ते जास्त नाही, जास्तीत जास्त 3 टाक्या वाजतात. हे पराठा भाजून द्यायचा असतं ना का थोडं? नाही, थोडा भाजू. हा लाल कर. हा या, हा जा. बर बर बर. हा आहे बेसनाचा पराठा. आता बेसनाचा पराठा खाणार आहे आपण. त्यानंतर पराठ्यासोबत अंड बी होणार आहे तयार. तुम्हाला दाखवतोच रेसिपी कशी करणार आहे. पराठ्यावर आपण अंड टाकणार आहे आणि मग ती एक मिक्स करून पराठा आणि ते खाणार आहे आपण. समजा आता कसं होतं ते. आता हे बेसनाच्या पराठ्यावर आपण अंड टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पराठा प्लस अंडा असं मिश्रण केलेलं आहे आपण तयार. इकडं पराठा संपवलेला अर्धा, आता तो एक संपवू. तयार झालेलं आहे आपलं बेसन अंडा पराठा. इकडं आरतीच चाललंय. आरतीनं असे बारीक बारीक केल्यात पुऱ्या. पिंपरीची फर्स्ट पॉईंट आहे पिंपरीचा. पिंपरीची यस म्हणले तर चालेल इथं. आमच्या आई बाबाचे स्मारक आहेत. तर इथे आजोबांचं स्मारक असं पडल्यावानी झालं थोडं. आणि इथं नाला बी असल्या कारणानं म्हणलं आता इथे काय करू, आपण फरमा टाकून घेऊ व्यवस्थित. म्हणजे पाणी आलं तर ते त्याला ताडून
चाललं जाईल. नाही ते असं कसं खाली पडून गेलं असतं वाहू वाहू, नंतर प्रॉब्लेम झाला असता. त्याला व्यवस्थित करू आता. पिंपरीमध्ये जी दिंडी होती तेच दिंडी आपल्याला आडूळमध्ये भेटलेली होऊ शकता. प्रकारे भीतीचं काम चालू आहे. इकडे आपला आता समोरचा इथे गेट राहणार आहे मधात 8 फुटाचा, आणि तिकडे भीत आणि बाकी आपले शेड निघाले पत्राचं, बाकी सगळं मोकळं होईल. आमचा भिवऱ्या सक्षम काय करतं काय करतं काय करतं येऊ तुला बघितलं असं पहिले कसे होते आपला वाटा. आजू आजोबा आहेत आपले. आता बघू शकता कसा झाला, एक नंबर. भरपूर टाइम गेला याच्यामध्ये करायला, पण मग भरपूर दिवसांनी पडलेलं होतं काम. आज व्यवस्थित करून घेतलं. तिकडे भावने यायचं मंदिर. आमचं भिवऱ्या कशी टिकली काढतो मम्मीची. ए पिल्लो काय करती, ए पिल्लो काय घालत